रत्नाकर मतकरी यांच्या कृष्णकन्या या गूढ कथा संग्रहातून भाऊ नावाची कथा. दुपारी 12ची टळटळीत वेळ. सकाळचे पेशंट्स बघून झाले होते. डॉक्टरांच्या डिस्पेन्सरी मागेच त्यांचं छोटेखानी हॉस्पिटल होतं. तिथे एकदा राऊंड मारून मग जेवायला वर घरीच जायचं असा डॉक्टरांचा विचार होता. एवढ्यात शिरू सांगत आला, सदावर्ते आलाय. डॉक्टरांच्या कपाळावर लहानशी आठी उमटली. सदावर्ते कसलं काम घेऊन आला असेल कोण जाणे. दंगलग्रस्तांच्या कॅम्पमध्ये मदत कार्य करणाऱ्या सदावर्तेंची त्यांना थोडी भीतीच वाटायची. त्याला म्हणावं मी एवढं ते म्हणतायत तोवर सदावर्ते हजर. सदा उत्साही, सहसतमुख. बरे भेटलात. आल्या आल्या तो गडबडीने म्हणाला, म्हटलं जेवायला. म्हटलं जेवायला गेला असलात तर पंचायत. अजून हॉस्पिटलची राऊंड व्हायची आहे माझी. डॉक्टर म्हणाले आणि वळले. थांबा थांबा, सदावर्ते म्हणाला. आधी काम तर ऐकून घ्या. लवकर बोल. कॅम्पात रोज एक फेरी मारायची. तुमच्या सोयीनं कधीही. नाही म्हणूच नका. फार गरज आहे तिथं. लहान मुलं आहेत, बायका आहेत. कुणाला बरं नसेल त्याची तपासणी करायची. थोडी औषधं बरोबर ठेवा. वेगळी काही लागतील ती नंतर हा शिरू घेऊन जात जाईल. मी नाही जाणार, मला भीती वाटते. शिरू म्हणाला. भीती कसली? ते सगळे मुसलमान आहेत ना. मग ते काय खातात तुला? अरे आपल्यासारखीच माणसं आहेत ती. तुझ्यासारखी कितीतरी मुलं आहेत तिथं. दयनीय परिस्थिती आहे त्यांची. धड खायला नाही, लिहायला नाही. आंघोळीचे हाल, संडासाचे हाल. 150-200 माणसं कशी बसी राहतायत जुन्या शाळेमध्ये. त्यांना मदत करायला हवी आपण. तर तूच उलट घाबरतोस. मग डॉक्टर कधी येता? आज संध्याकाळी. संध्याकाळी? माझा दवाखाना कोण सांभाळेल? हा शिरू आहे ना. तुम्ही नसलात की तुमच्या खुर्चीवर सुद्धा जाऊन बसतो तो. सदावर्ते हसत म्हणाला. दवाखाना संपल्यावर या म्हटलं असतं, पण तिथं लाईटची पंचायत आहे. 40 पॉवरचे फक्त 4 बल्ब लावले आहेत. बरं, आज 5 वाजता येऊन जाईन आणि रोज सकाळी येत जाईन 9 वाजता. थँक्यू डॉक. मला माहीतच होतं तुम्ही नाही म्हणणार नाही. तुझं परोपकारावरचं लेक्चर ऐकण्यापेक्षा आधीच हो म्हटलेलं बरं. स्वतः नसते उद्योग करा ना आम्हाला त्यात गुंतवा. सदावर्ते मोठ्यानं हसला आणि चालू पडला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहताना डॉक्टरांच्या मनात आलं, या सध्यासारखी नसती लचांड अंगावर ओढवून घेणारी माणसं आहेत म्हणून जग चाललंय. डॉक्टरांनी दिलेली औषधांची पिशवी घेऊन शिरू कॅम्पकडे चालत होता. याआधी डॉक्टर कॅम्पमध्ये 2दा येऊन गेले होते. शिरू मात्र आज पहिल्यांदाच जात होता. एकट्यानं कॅम्पमध्ये जायचं म्हणजे थोडी धाकधूक वाटत होतीच, पण त्याबरोबर कुतूहलही होतं. सदावर्ते म्हणाला होता, तुझ्याच वयाची कितीतरी मुलं तिथे आहेत. कशी असतील ती? मुसलमानांची मुलं. आजवर आपण पाहिलीच असणार मुसलमानांची मुलं, पण ती मुलं मुसलमानांची आहेत असं आपल्या कधीच लक्षात आलं नाही. या दंगलीनंतर, जाळपोळीनंतरच का आपल्याला ती वेगळी वाटू लागली? कदाचित शिरू देखील त्या मुलांना वेगळाच वाटला असेल, कारण त्यानं शाळेत पाऊल ठेवलं तेव्हा तिथे पकडापकडी खेळणारी मुलं एकदम धावायची थांबली आणि त्याच्याकडे पाहत गप्प उभी राहिली. मग त्यातली 2-3 एकमेकात कुजबजली आणि सगळीच तिथून पळून गेली. एक मुलगा मात्र आपणहून पुढे आला. त्याच्या अंगावरचा लेंगा सदरा भयंकर मळला होता आणि चेहऱ्यावरही डाग पडले होते. केस भुरभुरीत झाले होते. त्यानं शिरूला विचारलं, क्या चाहिए? औषधं आणली आहेत, शिरू म्हणाला. त्या मुलाचा चेहरा कोरा राहिला.
कदाचित त्याला मराठी समजत नसावं. दवाई दवाई लाया हूँ, किसको देने का? सकीना बेन के पास दो. चलो मैं साथ में आता हूँ. शिरू त्या मुलाच्या बरोबर चालू लागला. सकीनाकडे पोचायच्या आत त्या मुलाने शिरूला आपली बरीच माहिती दिली. वयाने तो शिरू एवढाच होता. नाव हनीफ. गुजराती चांगलं बोलता येत असे, कारण दंगली आधी त्याची बहुतेक मित्रमंडळी गुजरातीच होती. एक जण मराठीसुद्धा होता, पण त्याला मराठी फारसं येत नसे. बोललेलं समजायचं एवढंच. कॅम्पमध्ये हनीफची चाची तेवढी त्याच्याबरोबर होती. बाकी सगळे दंगलीत अल्ला घरी गेले होते. हे सगळं हनीफनं डोळ्यांत पाण्याचा टिपूस न आणता सांगितलं. शिरूला त्याचं नवल वाटलं. आपली आई गेली तेव्हा आपण किती दिवस खाणं पिणं बंद करून नुसते रडत होतो ते त्याला आठवलं. त्यानं आपलं आश्चर्य हनीफला बोलून दाखवलं. त्यावर हनीफ सहजपणे म्हणाला, क्या रोने का, यहाँ सबका ऐसाच है ना. औषधं खरं तर कॅम्प इन्चार्ज शेख साहेबांकडे द्यायची होती, पण शेखने हे काम सकीना बेन या मध्यमवयीन निर्वासित स्त्रीकडेच सोपवलं होतं. शिरूला पाहून ती क्षणभर स्तब्ध राहिली. मग त्याच्या केसांवरून हात फिरवत म्हणाली, मैं तुझे मुन्ना कहूँ तो चलेगा ना. शिरूला काय बोलावं ते सुचेना. ऐसी ही सूरत थी उसकी, बिलकुल तुम्हारे जैसी. शिरूला आपल्या आईच्या आठवणीनं एकदम गलबुलून आलं. त्यानं विषय बदलला आणि तो औषधांविषयीच बोलू लागला. औषधांची माहिती करून घेतल्यानंतर सकीनाने शिरूची विचारपूस केली. तो किती वर्षाचा आहे, कधीपासून डॉक्टरांकडे कामाला आहे, घरी कोण आहे, बरंच काही तिनं विचारलं. त्याला आई नसल्याचं कळताच ती हळहळली. लो खुदा की भी क्या करनी है, कहीं बेटा है तो माँ खो गई है, कहीं माँ है तो बेटा खो गया है. हनीफ शिरूला सोडायला रस्त्यापर्यंत आला, पण भीतभीतच, आम्हाला कॅम्पच्या बाहेर पडायला मनाई आहे. तो म्हणाला, मदत करायला येणारे सांगतात बाहेर पडायचं तर तुमच्या जबाबदारीवर पडा, नाहीतर कोण कुठून येईल आणि तुमच्यावर हल्ला करील याचा नेम नाही. शिरूने त्याचा निरोप घेतला आणि तो चालू लागला. एवढ्यात मागून हनीफची हाक आली. कल भी आओगे ना, त्याने विचारलं. जरूर, शिरूने ओरडून सांगितलं आणि तो निघाला. चालताना त्याला एका विचारानं हसू येत होतं. आपण कॅम्पमधल्या माणसांना घाबरत का होतो? हनीफ तर किती गोड मुलगा होता. आपणहून त्याने आपल्याशी मैत्री केली. घाबरण्यासारखं काही तर सोडाच, पण परकेपणा देखील त्याच्यात नव्हता. दुसऱ्या दिवशी खरं तर न जाऊन चालण्यासारखं होतं. औषधांचा बऱ्यापैकी स्टॉक कॅम्पात दिलेला होता. तरी देखील हनीफला भेटायला काहीतरी निमित्त हवं, म्हणून शिरूने डॉक्टरांना सांगितलं, मलेरियाच्या केसेस वाढतायत कॅम्पात, डास कमी व्हायचं चिन्ह नाही. सकीनाने सांगितलं की गोळ्या जरा जास्त पाठवा, तशाच पोट बिघडल्यावर घ्यायच्या गोळ्या देखील. डॉक्टरांनी गोळ्या दिल्या. सदावर्तेने दिलेल्या पैशांमधून त्यांनी औषधं घाऊक प्रमाणावर आणून ठेवली होती. तरीही ती कशी पुरवायची याची काळजी होतीच. मुंबईहून काही औषध कंपन्या औषधं पाठवणार असल्याचं सदावर्तेने सांगितलं. तोवर तरी हा स्टॉक पुरवायला हवा होता, कारण सदावर्ते कितीही हसत हसत बोलला तरी त्याच्या नव्या स्टॉककडे पैसे उभं करणं सोपं नव्हतं. औषधं काटकसरीनं वापरा असं सांग तुझ्या त्या सकीना बेनला. पेपरमिंटसारखी खाऊ नका म्हणावं, फुकट मिळतायत म्हणून. डॉक्टरांनी शिरूला बजावलं. मानेला जोराचा हेलकावा देऊन शिरू पिशवी सांभाळत पळाला. आज मुलांच्या घोळक्यातून त्यानंच हनीफला शोधून काढलं.
त्याला बघून हनीफला इतका आनंद झाला की त्यानं ताबडतोब शिरूच्या गळ्यात हात टाकला. चल बैट बॉल खेलते हैं, तो म्हणाला. तेरे पास है बैट बॉल, शिरूने विचारलं. बॉल इकडेच मिळाला, या शाळेत मैदानाच्या कोपऱ्यात पडला होता. बॅट ढूंढते हैं. दोघांनी शाळेच्या आवारात फिरून एक लाकडाची फळी मिळवली आणि क्रिकेट खेळायला सुरुवात केली. हनीफने प्रेमानं बॅटिंग शिरूला दिली, नाहीतरी दोघांनी मिळूनच शोधलेली होती. पहिलाच चेंडू शिरूने असा काही लगवला की एका बॅटच्या 2 फळ्या झाल्या. मग फळी तुटल्याच्या आवाजाबरोबर आणखी एक तेवढाच मोठा आवाज झाला. तो होता हनीफच्या कानशिलात बसल्याचा. साले हरामी, काफर के साथ खेलता है. हनीफचा दादा शोभेल एवढा एक पोरगा त्याच्याजवळ पाय फाकून उभा होता. साले, इन जल्लादों ने तेरा घर जला दिया, तेरे माँ बाप को जलाया और तू उनके साथ खेलता है, तुझे शर्म नहीं आती. त्यानं परत हनीफला मारण्यासाठी हात उगारला, पण त्यानं शिरूकडे मोर्चा वळवला आणि तो म्हणाला, पुन्हा इथं दिसलास तर बघ, हड्डी पसली एक करीन. आमच्या पोराशी दोस्ती करतो, आरामखोर असल्या काफर दोस्तांनीच गळा कापलाय आमचा. शिरू मागे न बघता तिथून पळत सुटला. दुसऱ्या दिवशी तो कॅम्पवर गेलाच नाही, पण तिसऱ्या दिवशी मात्र डॉक्टरांनी दिलेली औषधं पोहोचवणं भागच होतं. शिवाय मनातून जरी त्या दांडगट मुलाची भीती वाटत असली तरी हनीफला भेटण्याची ओढ होतीच. दबकत दबकत तो कॅम्पमध्ये शिरला. तडक सकीनाबेनकडे गेला. औषधं तिच्या स्वाधीन केली. तिनं डॉक्टरांची चौकशी केली. शिरूच्या डोक्यावरून हात फिरवला आणि ओढणीनं डोळे टिपले. शिरू आजूबाजूला पाहून तो दांडगट मुलगा कुठे दिसत नाहीये ना याचा अंदाज घेत होता. एवढ्यात हनीफ कुठूनसा आला आणि कानात कुजबुजला, चल लवकर बाहेर चल, आणि शिरूला ओढतच बाहेर घेऊन गेला. तू मनावर नको घेऊस अक्रमचं. बाहेर जाताच हनीफ म्हणाला, अक्रम त्याचं नाव, तो चक्रम वाटला. मला म्हणत होता काफिर लोकांशी बोलायचं नाही. त्यांनी आपल्या डोळ्यांदेखत आपल्या जवळच्या माणसांना मारून टाकलं, कापरासारखं जळून टाकलं, घरदारं पेटवून देऊन आपल्याला निराधार केलं. आता संधी मिळेल तेव्हा आपणही त्यांना मारून जळून टाकायला हवं. तू मला मारून जळून टाकशील? मी नाही रे. अक्रम काय म्हणत होता ते सांगितलं, पण मी ऐकणार. नाहीच त्याचं. आपण आता दोस्त झालो आहोत. मी कसा राहीन तुझ्याशी बोलल्याशिवाय? यावर शिरू काहीतरी बोलणार होता, पण बोलूच शकला नाही, कारण त्याच क्षणी त्याच्या डोक्यावर एक जोराचा फटका बसला. डोळ्यांसमोर तारे चमकले आणि तो खाली कोसळला. हातातल्या लाकडी फळकुटाने अक्रम त्याला मारतच सुटला होता. हनीफने मध्ये पडायचा प्रयत्न केला, पण अक्रमच्या बरोबरच्या मुलांनी त्याला खेचून दूर ढकलून दिलं. एवढ्यात सकीना रडत ओरडत आली आणि तिने स्वतःला शिरूच्या अंगावर लोटून दिलं. मग अक्रमला हात आवरता घ्यावा लागला. सदावर्ते आणि त्याचे मित्र याच वेळी रिक्षातून उतरत होते. काहीतरी गोंधळ चालला आहे असं दिसताच दंगलखोर कॅम्पात शिरले आहेत असं वाटून ते थबकले. धावत पळत येऊन पोहोचले. तो त्यांना दिसले. हात उगारलेला अक्रम आणि खाली पडलेला शिरू. सदावर्ते शिरूला हातावर घेऊन दवाखान्यात आला. तेव्हा डॉक्टर पुन्हा दंगल सुरू झाली की काय अशा शंकेने चरकले. शिरूच्या जखमा तशा किरकोळ होत्या. खाली पडताना 1-2 ठिकाणी मुक्का मार लागला होता. मुख्य जखम होती ती डोक्याला.
लोकल ॲनेस्थेशिया देऊन डॉक्टरांनी त्या जखमेला 4 टाके घातले. संध्याकाळपर्यंत शिरूला हुशारी वाटू लागली. त्याने डोळे उघडले. सदावर्ते त्याच्या बिछाण्यापाशी बसून होता. बहुतेक दिवसभरच तिथे बसून असावा. पलीकडे डॉक्टर तावातावाने बोलत होते. यासाठी मी पहिल्यापासून शिरूला कॅम्पमध्ये पाठवायला तयार नव्हतो, तर तुझा आग्रह पडला म्हणे. त्यांना मदतीची फार गरज आहे. घ्या. आता आम्हाला मदत कोण करणार? जडावलेल्या डोक्याने, अर्धमिटल्या डोळ्यांनी, बधीर झालेल्या कानांनी शिरू ऐकत होता. जे ऐकू येत होतं ते खरं असूनही स्वप्नातल्यासारखं वाटत होतं. मी माहिती काढली त्या मुलाची, सदावर्ते म्हणाला. अक्रम त्याचं नाव. त्याची अम्मी, त्याचे अब्बा, त्याचा बडा भाई, बडी बहन, छोटा भाई असं सगळं कुटुंब गल्लीमधल्या कोरड्या विहिरीत फेकलं गेलं. वरून पेट्रोल ओतून जळते बोळे टाकून त्या जिवंत माणसांना पेटवण्यात आलं. आणि हे कोणी केलं? तर त्यांच्या शेजारच्या हिंदू कुटुंबानं. तुम्हाला आसऱ्याला नेतो असं सांगून घराबाहेर काढून. त्या गर्दी गोंधळात अक्रम कसाबसा वाचला, पण काय झालं ते त्याने झुडपाआड लपून आपल्या डोळ्यांनी पाहिलं. कोणी केलं हे तेही पाहिलंय. त्या दिवसापासून तो असा सैरभैर झालाय. एकटा, अगदी एकटाच झालाय तो. अनाथ, निराधार. दुःख आणि संताप याशिवाय दुसरं काहीच उरलं नाहीये त्याचं स्वतःचं असं. अरे पण म्हणून काय त्यानं आपल्यासाठी औषधं घेऊन आलेल्या पोराच्या अंगावर हात टाकायचा? बिलकुल नाही. ते त्याचं चुकलंच, अगदी चुकलं. कारण एकमेकांचा सूड घेत राहून काहीच साधणार नाही. पण हे त्याला कुठं समजतंय? आधीच पोरवय आहे त्याचं. त्यातून त्याच्या शेजारच्या त्याच्या दोस्तांनीच त्याच्या कुटुंबाचा घात केलाय. म्हणून सुडाच्या भावनेनं पेटलाय तो. पण आपण त्याला शांत केलं पाहिजे. त्याचा राग धरता कामा नये. कारण तो लहान आहे. आता काळजी घेतली पाहिजे ती या मुलांची. त्यांच्या मनात सूड घेण्याची, अत्याचार, अन्याय करण्याची भावना रुजता कामा नये. उगवती असेल तर ती आत्ताच उपटून काढून टाकायला हवी. शिरू ऐकत होता. त्यातलं सगळंच त्याच्या कानात शिरत होतं असं नाही. शिरत होतं त्यातलंही सगळं समजत होतं असं नाही. पण थोडंफार कळत होतं. विचार करता करता त्याच्या डोळ्यांवर गुंगी येत होती. तो असा गुंगीत असतानाच कधीतरी डॉक्टर निघून गेले. एका चमत्कारिक स्वप्नातून तो जागा झाला आणि त्याने डोळे उघडले तेव्हा सदावर्ते निघण्याच्या गडबडीत होता. त्याला थांबवून घेत शिरू म्हणाला, काका आपण इतके वाईट आहोत का हो? नाही बेटा. असं का म्हणतोस तू? सदावर्तेंनी विचारलं. अक्रमच्या कुटुंबाला विहिरीत ढकलून पेटवून देणारे आपले लोक होते. कॅम्पमधल्या सगळ्याच मुलांचं कोणी ना कोणी गेलंय. ते आपल्याच माणसांनी केलेल्या जाळपोळीत, भोसकाभोसकीत. म्हणजे हा आपल्याच लोकांचा क्रूरपणा झाला नाही का? नाही बेटा. माणसं म्हणून आपण क्रूर नाही. तेही क्रूर नाहीत. इतकी वर्ष आपल्या या शहरातून या दोन्ही जमाती एकत्र राहतच आहेत ना. एकमेकांकडे जातायत, जेवतायत, एकमेकांच्या अडचणीला उपयोगी पडतायत, एकमेकांशी दोस्तीनं वागतायत. मग आताच ते एकमेकांच्या जीवावर कसे उठले? त्यांची डोकी अशी एकदम कशी भडकली? ती भडकली नाहीत, भडकवली गेली. ज्यांचा त्यात फायदा आहे अशा माणसांनी या देशात आपलाच धर्म टिकायला हवा असं ज्यांना वाटतं त्यांनी. म्हणजे कोणी? राजकारण्यांनी. पण ते तुला इतक्यात समजायचं नाही. फार गुंतागुंतीचं. फार गुंतागुंतीचं असतं राजकारण. ते तुला मोठं झाल्यावरच समजेल. मोठं झाल्यावरही समजेलच असं नाही. म्हणून आता तू एवढंच लक्षात ठेव की हनीफ, अक्रम ही तुझ्यासारखीच मुलं आहेत. पण अचानकपणे सर्वस्व गेल्यामुळं चिडलेली, भांबावलेली आहेत. त्यांना शांत करण्याचं काम आपलं आहे. त्यांच्याशी दोस्ती करून त्यांचा गेलेला विश्वास परत मिळवण्याचं काम आपलं आहे. हनीफची
हनीफची माझ्याशी दोस्ती झाली आहे, पण अक्रम त्याला माझ्याशी खेळू देत नाही. पाहिलं ना किती मारलं त्यानं मला, चक्रमच आहे तो. सदावर्ते नुसता हसला आणि निघून गेला. 2-3 दिवसांनी शिरूचं अंग दुखणं थांबलं. डाव्या डोळ्याभोवतीचं काळही कमी झालं. डोक्याची जखम भरून येऊ लागली. दवाखान्यातली कामंही तो हळूहळू करू लागला. या दिवसांत त्याला हनीफची फार आठवण यायची. 4-2 भेटीतच तो त्याचा अगदी जवळचा मित्र होऊन गेला होता. अर्थात या मैत्रीची किंमत दोघांनाही चुकती करावी लागली होती. तरी देखील हनीफला भेटावं असं शिरूच्या मनात येई. पण कॅम्पमध्ये जायचं कसं? अक्रमच्या आठवणीनेही त्याला धडकी भरत असे. पण हनीफ तरी मुद्दाम इथे येऊन भेटण्याचं धाडस कसं करील? त्यातून त्यांनी तर कॅम्प बाहेर पडणंच धोक्याचं होतं म्हणे. आणि एके रात्री चमत्कारिक प्रकार घडला. 11चा सुमार होता. दवाखान्यातील सगळं काही जागच्या जागी आहे का, कपाटं बंद आहेत ना वगैरे बघून शिरूने तिथेच पथारी टाकली आणि तो आता उशीवर डोकं ठेवणार एवढ्यात बेल वाजली. पाठोपाठ सदावर्तेंचा घाबराघोबरा आवाज आला. डॉक्टर, लवकर दार उघडा, इमर्जन्सी आहे. शिरूने घाईघाईने दार उघडलं. दारात सदावर्ते आणि त्याचा एक सहकारी उभा होता. पाठीमागे रिक्षा होती, तिच्यातही कुणीतरी असावं. सदावर्ते म्हणाला, आधी डॉक्टरांना उठव म्हणावं, फूड पॉयझनिंगची केस आहे. तोवर आम्ही त्या तिघांना हॉस्पिटलमध्ये हलवतो. किल्ल्या कुठं आहेत ते मला माहिती आहे, तू आधी पळ. शिरू एका वेळी 2 पायऱ्या ओलांडत वर पळाला. डॉक्टरांना उठवून घेऊन आला. तोवर सदावर्तेने हॉस्पिटल उघडून 3 खाटांवर तिघांना झोपवलं होतं. सदावर्तेला पाहताच डॉक्टर ओरडले, कॅम्पातली आहेत ना ही पोरं, आधी त्यांना बाहेर काढा, मला नसती भानगड नकोय. बाहेर काढून ती जाणार कुठे? सदावर्ते म्हणाला. बिचारी उलट्या जुलाबांनी हैराण झाली आहेत. कॅम्पात खाल्लं, त्यात या तिघांची परिस्थिती फारच वाईट आहे म्हणून त्यांना घेऊन आलो. पोटात पाणीसुद्धा ठरत नाहीये त्यांच्या. शुद्ध जात चालली आहे. हाच दवाखाना त्यातल्या त्यात जवळ म्हणून सरकारी दवाखाना, तिथं त्यांना उभंसुद्धा करणार नाहीत. अरे पण हे लफड्याचं प्रकरण आहे. उद्या मी यांच्यावर उपचार केल्याचं कळलं तर माझा दवाखाना जाळून टाकतील. प्लीज डॉक्टर. सदावर्ते गयावया करू लागला. ही 3 पोरं मेली तर तुमच्यावर हत्येचं पातक येईल. एक माणुसकी असलेला डॉक्टर म्हणून. बरं जास्त नाटक करू नकोस. आता सिस्टर घरी गेली. मी करीन सर सगळं, शिरू म्हणाला आणि एकदम एक गोष्ट लक्षात येऊन दचकला. डॉक्टर हा मुलगा, त्याची परिस्थिती सर्वात जास्त क्रिटिकल आहे. दांडगटपणानं त्यानं 2-3 वाटचे कबाब खाल्लेत. सदावर्ते म्हणाला. हा अक्रम आहे डॉक्टर, मला मारणारा. शिरू म्हणाला. रात्र भयंकर गेली. पहाटेपर्यंत दुसरी 2 मुलं गाढ झोपी गेली. अक्रम मात्र आचके देत होता. त्याचं अंगही अधूनमधून थंड पडत होतं. त्याला अतिशय थकवा आला होता. डॉक्टरांनी त्याला सलाईन लावलं आणि त्याच्यावर लक्ष ठेवा, काही कमी जास्त व्हायला लागलं तर मला हाक मारा असं सांगून ते झोपण्यासाठी वर निघून गेले. सदावर्तेच्या बरोबरचा माणूस तिथेच एका बाकड्यावर आडवा झाला. तू झोप शिरू, मी ठेवतो त्याच्याकडे लक्ष. डुलक्या देणाऱ्या शिरूला सदावर्ते म्हणाला. नको, मला नाही आली झोप. ते एवढं बोलतायत तोच दारावर थापा ऐकू आल्या. दोघांनीही दचकून एकमेकांकडे पाहिलं. पाठोपाठ शब्द आले. दार उघडा, डॉक्टर आहेत का घरात? तोंडातून अवाक्षर न काढता शिरू जागचा उठला. झोपलेल्या मुलांना त्याने हलकेच उठवलं. त्यांना काहीच समजत नव्हतं. शिरूने त्यांना आपल्या मागून येण्यास सांगितलं. जवळजवळ झोपेतच चालत ती मुलं त्याच्या मागून गेली. शिरूने पाठीमागचं दार उघडलं. हळूच बाहेर डोकावून चाहूल घेतली. अजून उजाडलं नव्हतं. बाहेर माणसं नव्हती. तो मुलांना घेऊन बाहेर पडला. समोरच्या चाळीत गेला.
तळमजल्यावर मेहताचं घर होतं. त्याने हलकेच टकटक केलं. मंजूबेनने दरवाजा उघडला. या दोघांना तुमच्याकडे झोपू द्या एवढंच सांगून त्याने मुलांना आत ढकललं आणि तो हॉस्पिटलमध्ये परतला. मंजूबेनला काहीच समजलं नव्हतं, पण तिने मुलांना आत घेतलं, दरवाजा लावला. शिरू कसल्या तरी अडचणीत आहे हे तिने जाणलं होतं. सध्याचे दिवसच असे होते की अधिक स्पष्टीकरण घ्यायला सवडच नसायची. शिरू परतला तेव्हा अक्रम एकटाच तळमळत पडला होता. डॉक्टर आणि सदावर्ते पुढच्या दाराशी गेले होते. त्यांच्या अंगावर वसावसा ओरडणाऱ्यांचे आवाज ऐकू येत होते. पण हे अजून बाहेरच कसे? बहुधा डॉक्टरांनी वरून खाली यायला जाणून बुजून वेळ लावला असावा आणि सदावर्तेने तोवर खिंड लढवली असावी. दाराजवळच्या जाळीमधून त्या माणसांच्या हातातल्या मशालींचा धगधगता उजेड दिसत होता. मग ते एकदम आत घुसले. 4 जण होते. त्यांचे चेहरे मशालीच्या उजेडात भयानक दिसत होते. खेचून काढतो त्यांना हॉस्पिटलातून, लांड्यांना लपवता काय, कुठं फेडाल हे पाप वगैरे गर्जना ते करत होते. त्यांच्याबरोबर डॉक्टर आणि सदावर्ते. अहो, पण खरंच सांगतो तुम्हाला, इथं कोणी आलं नाही की गेलं नाही, उगाच संशय घेताय तुम्ही, असं गयावया करत सांगत होते. इथं सापडूच देत ती पोरं. नाही हॉस्पिटल पेटवलं तर बघा, ते ओरडले. अक्रम भीतीने थरथर कापत होता. तो पूर्ण शुद्धीवर होता, पण डोळे उघडून बघायचं धैर्य त्याच्यात नव्हतं. शिरू त्याच्या खाटेवर बसला होता आणि त्याचे दोन्ही थरथरणारे हात त्याने आपल्या हातांनी गच्च पकडून ठेवले होते. त्या चौघांनी खोलीभर नजर टाकली. कोपऱ्यातल्या कॉटवर एक रोगी मुटकुळं करून पडला होता. बाकीच्या खाटा मोकळ्या होत्या. तिथं 3 होते असा रिपोर्ट आहे. एक जण म्हणाला, फूड पॉयझनिंग झालेले. तुम्हाला काय सेवा करायची ती कॅम्पात जाऊन करा, समजलं? दुसरा डॉक्टरांवर खेकसला. इथं हॉस्पिटलमध्ये वगैरे आणून जास्त लाड केलेत न त्यांचे तर आमच्याशी गाठ आहे. डॉक्टर यावर काहीच बोलले नाहीत. हा कोण आहे? अचानक अक्रमवर बोट रोखून एकाने विचारलं. ते 3 आहेत. दुसरा पुटपुटला. तू चूप, मी विचारतोय. हा कोण आहे? माझा भाऊ. शिरू म्हणाला. पंढरपूरहून आलाय. मलेरिया झालाय त्याला. थरथरतोय बघा कसा. ही उभरलंय ना. त्याचे हात अधिकच घट्ट पकडून ठेवत शिरू म्हणाला, हा पोरगा कोण आहे? इथं वरचं काम करतो, डॉक्टर म्हणाले. ड्रेसिंग बिसिंगला पण मदत होते त्याची. श्रीकांत नाव त्याचं. आम्ही शिरू म्हणतो. 2 दिवसांपूर्वीच त्याचा हा भाऊ आला. जगन त्याचं नाव. शिरू म्हणाला. आला न लगेच आजारी पडला. नक्की? पहिला रोखून पाहत म्हणाला. आपलाच आहे रे तो. दुसरा म्हणाला. कपाळावर गंध आहे बघ. इथली खात्री झाल्यावर ती मंडळी दुसऱ्या खोल्या बघायला गेली. त्यांच्याबरोबर डॉक्टर देखील. सदावर्ते अजून घुटमळत होता. त्याला कसली तरी शंका आली होती. शिरूचा हात उचलून रक्ताळलेलं बोट पाहत त्याने विचारलं, हेच जगनचं गंध ना? शिरू हसला. सदावर्तेने त्याच्या बोटाला बँडेड लावलं आणि बाजूला पडलेलं ब्लेड गंजलेलं नाही ना याची खात्री करून घेतली. अक्रम खोल आवाजात पुटपुटत होता. मुझे डर लगता है, बहुत डर. डरायचं नाही भाऊ, आम्ही आहोत ना. शिरू त्याच्या कानाशी लागून बोलला. अक्रमने त्याला एकदम मिठीच मारली. त्याच्या डोळ्यांतून गळागळा पाणी वाहू लागलं. रत्नाकर मतकरी यांची भाऊ नावाची कथा येथे समाप्त.